आणि यानंतरची बातमी आहे एका भेटीची। स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये काल दाखल झाले होते। सुमारे 3.5 तास या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला। प्रकृतीची विचारपूस तसंच काही राजकीय चर्चा झाल्याचं सांगत 29 तारखेला जरांगेंच्या निर्णयानंतर विचार करू असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। तर मनोज जरांगे यांनी समाजाशी बोलून पुढचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं। राज्यामध्ये 113 किमान जागा पाडू शकतो आणि मुंबईतून 10 ते 12 जागा पाडू शकतो असं वक्तव्य जरांगेंनी केलंय। आली म्हणल्याच्यानंतर चर्चा झाली हे नाकारता नाही येणार। चर्चा आता राजकीय पाऊल उचलायचं म्हणल्याच्यानंतर चर्चा तर होणार, परंतु राजे स्वतःच म्हणले की ते आता विचारून सांगणार आहेत 29 तारखेला ठरवण्यात। म्हणजे किती कोणते पक्ष आले, कोणचा नेता आला, काय झाला, तर शेवटी माझा मालक समाज 29 तारखेला समाजाला मी विचारणार आहे, समाजापुढे क्लिअर चित्र ठेवणार आहे। आता काय करायचं सांगा, अपक्ष करायचे का आघाडी करायची, पाडायचे उभा करायचे, आणि त्यावेळेस ते समाज ठरविणार आहे। त्यामुळे 29 पर्यंत भेटी तर खूप होणार आहेत, खूप। मुंबईत कसं काय करायचं हे जरा अवघड दिसतंय मला। 12-13 मतदारसंघ तिथले असे निघलेत की महाराष्ट्रातून मराठा समाज तिथं गेलेला आहे, ते पाडू शकतात। हा परफेक्ट 113 पर्यंत मी सांगितलं तुम्हाला की दणका बसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।